भारतीय जनता पार्टी, जनस्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहीहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय। 4 सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी 5 वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर या दहीहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे। ही खरं तर दहीहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी अशी म्हणू आपण, की गेल्या वर्षी तरुणाईने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला, त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना ही दहीहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरू यावर्षी घेतोय। यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहीहंडीचे जे संघ आहेत ते आपण दहीहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला, नागरिक, तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे। त्याचबरोबर टीव्ही सिरियलवरती असणाऱ्या आपली आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पानी गणपती आणला नावात ज्यानं गाणं अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डीजे, लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी, सर्व आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं, सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहीहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतोय। आतापर्यंत किती त्यामुळं येणाऱ्या 4 सप्टेंबर रोजी मिरज येथे रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्या ठिकाणी दहीहंडी होणार आहे। अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला, यावर्षी घेतोय। आदरणीय आमचे मार्गदर्शक मोहन वनखंडे सर, आदरणीय माधवन्ना कुर्णे, पंकज मैत्री, योगेश दरवंदर, त्याचबरोबर असणारे सागर वनखंडे, दिगंबर जाधव, सर्वच तरुण मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आहे। त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर, त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव डेजी शाह, ह्या 2 अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे। आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना, आमच्या बंधुभगिनींना, सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा साईराज केंद्रे हा एक त्या ठिकाणी बालक या कार्यक्रमासाठी असणार आहे। त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक हे असणार। तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं, आपण सगळेजण या, आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरजकरांसाठी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो।